प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी मंगळवारी होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजिता चाकोते, स्वाती बडगू आणि संजय कोळी तसंच राजू पाटील यांनी मंगळवारी होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला। घोंगडे वस्ती, भाजी मंडई, जय भवानी देवी मंदिर परिसरात काढलेल्या पदयात्रेदरम्यान प्रत्येक घरात जाऊन त्यांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली। पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा तसंच युवक आणि महिलांच्या प्रश्नांवर नागरिकांनी आपली मतं मांडली। यावेळी बोलताना रणजिता चाकोते, स्वाती बडगू, संजय कोळी आणि राजू पाटील म्हणाले की प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणं, रखडलेली विकासकामे पूर्ण करणं आणि पारदर्शक तसंच जबाबदार प्रशासन देणं हीच आमची प्राथमिकता आहे। नागरिकांच्या विश्वासावरच विकासाची गाडी पुढे जाते। सर्वांच्या सहकार्यानं प्रभाग क्रमांक 3 आदर्श बनवू। 3 दिवसापासून आम्ही प्रचाराच्या माध्यमातून डायरेक्ट थेट जनतेच्या संपर्कात आलेलो आहोत आणि चर्चा आमची अशी चालू आहे आणि त्या चर्चेतून मला एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो की तो म्हणजे देवाभाऊंची जी लाडकी बहीण योजना आहे ती योजना सगळ्याच पात्र महिलांपर्यंत, सगळ्याच पात्र बहिणींपर्यंत पोहोचलेली आहे। म्हणजेच भारतीय जनता पार्टी हा पक्ष जी योजना काढतो, म्हणजे केंद्र सरकारच्या योजना असू देत किंवा राज्य सरकारच्या योजना असू देत, ह्या योजना फक्त कागदोपत्री नाही आहेत किंवा जाहीर योजना नाही आहेत, तर ह्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली आम्हाला काल दिसून आली आणि होणारच आहे आणि पुढेही ज्या योजना येतील सगळ्याच योजनांची अंमलबजावणी भारतीय जनता पार्टी करेल आणि जनतेमध्ये तो विश्वास आम्हाला दिसून आलेला आहे आणि जनतेचा विश्वास असा आहे, कमळ आहे म्हणजे विश्वास आहे, भारतीय जनता पार्टी आहे म्हणजे विकास आहे, हा विश्वास आम्हाला जनतेच्या शब्दातून आम्हाला दिसून आला। या परिसरात, घोंगडे वस्ती परिसरात फिरताना एक उत्साहाचा प्रतिसाद आहे, कारण यांचा विश्वास या भारतीय जनता पार्टीवरती आहे, ज्यांनी गेले 10-11 वर्ष विकासाची कामे, मग ती आपली रोड कनेक्टिव्हिटी असतील, आपल्या विमानसेवा असतील आणि आता आपल्या नव्याने सुरू होणारा IT पार्क असेल, यावरती विश्वास ठेवून, कारण आज युवा वर्गाला नाही म्हटलं तरी हजारोंनी नोकरी मिळणार आहे व ताईंनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना तर सगळ्यांना त्याच्यावर विश्वास आहे। त्याबरोबर या परिसरात आपल्या राजू अण्णांनी केलेलं पाण्याचं काम, रस्त्याचं काम, आपल्या आमदारांची कामे, या विश्वासावरती पात्र ठरून आम्ही यांना पुढील 5 वर्षात काय विकास करणारे हा मुद्दा मांडत आहोत की या प्रभागात जे काही रुग्णालयांची नूतनीकरण झाली पाहिजे, जिथे कुठे पार्क झाले पाहिजे, जिथे ज्येष्ठ नागरिकांना तिथे फिरता आलं पाहिजे, स्वच्छतेची काळजी, आरोग्याची काळजी, कचरा निर्मूलन आणि सोलापूरची स्वच्छता, या सगळ्या विकास कामांच्या मुद्द्यावरती आम्ही पुढे चाललो आहोत। चौघांचं मिळून आम्ही ओळख करून लाडकी बहिणीने जे महाराष्ट्र शासनाने देवाभाऊंनी जी योजना केली ती योजना घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही हे 4ही उमेदवार या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि गेल्या 3-4 दिवसामध्ये घोंगडे वस्ती भागामध्ये नागरिकांचा प्रचंड उत्साह आहे की येणाऱ्या 15 तारखेला या जे 4ही उमेदवार आहेत ते कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ह्या भागामध्ये विशेष करून राजकुमार पाटील आणि आमचे सगळेच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या ठिकाणी चांगलं काम केल्यामुळं या लोकांमध्ये एक समाधानाचं वातावरण आहे आणि आज चाकोतेताई, बडगूताई आणि राजकुमार पाटील आणि आमचे सर्व या भागातील सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने आज आम्ही घरोघरी फिरतो। एक अतिशय चांगलं वातावरण या आमच्या घोंगडे वस्ती भवानी पेठमध्ये आहे। विशेष म्हणजे आम्ही आमच्या भागामध्ये शिवमार्कंडेय पटांगण म्हणा, युवकांसाठी जिम म्हणा आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर, जेणेकरून लोकांचं सुविधा, आरोग्य एक चांगलं राहिलं पाहिजे। कुठेही आज आम्ही फिरत असताना एकाही अडचणीचं कुठेही लोकांची तक्रार नसलेला हा प्रभाग आहे। एक चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करून दाखवत आहोत। त्या संदर्भात आम्हाला सांगायचं तर विकास 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 ह्याच विषयावर आम्ही अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जात असताना अतिशय उत्साह लोकांमध्ये दिसून येत आहे। मला नक्की खात्री आहे, गेल्या वेळेस आम्हाला 8-8.5 हजार मताचं लीड या भागातून आम्हाला मिळालेलं होतं। यात हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला स्वर्गवासी लिंगराजी वल्ल्याळ यांच्यापासून हा आम्ही अभेद्य ठेव। या पदयात्रेत स्थानिक कार्यकर्ते, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। घराघरातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रचाराला उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनीही परिसराच्या विकासासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं।